मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री हा जो चॅप्टर आहे बोर्डमध्ये याचा 7 मार्कचा वेटेज आहे आणि याच्यातला आपण आता एक एक क्वेश्चन डिटेलमध्ये पाहू. सगळ्यात पहिलाच क्वेश्चन दिलाय तुम्हाला जुलै 2024 मधला 1 मार्कचा क्वेश्चन आहे. साइन थिटा इंटू कोसेक थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बघा आता एकदम इझी क्वेश्चन आहे, याच्यावरच तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. आता पहा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला का कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा. साइन थिटाला आपण ॲज इट इज ठेवू इंटू कोसेक थिटाला आपण लिहू शकतो 1 बाय साइन थिटा. साइन साइन कॅन्सल, आन्सर आला आपला 1. म्हणजे याचा आन्सर काय आला आपला 1. असं इझिली आपण हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. बघा आता सेक थिटाची व्हॅल्यू दिली आहे 25/7. टू कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू जी आहे आपल्याला काढायची आहे. पहा मग आता ऍक्टिव्हिटी एकदम इझी आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे किती आहे 25/7. इथं आपण 25/7 याचा स्क्वेअर करू, होल स्क्वेअर लिहू शकता, याचा स्क्वेअर करून व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही. आता पहा 25 चा स्क्वेअर 625, 7 चा स्क्वेअर 49 मायनस हा प्लस वाला 1 तिकडे गेल्यावर काय होईल -1. इथं तुम्हाला बाकी प्रोसेस दिली आहे. 625 मधून समजा का तुम्ही 49 मायनस केले तर हा आय थिंक राहील 576. 576 कोणाचा स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर आहे आपला 24 चा, डिवायडेड बाय मध्ये किती राहील 49 चा स्क्वेअर 7. म्हणजे आपला आन्सर आला 24/7. अशा प्रकारे ह्या 1 2 3 4 बॉक्सेस भरले तर तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा पहा 4 मार्कासाठी एकदम इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आला होता. बघा आता याला आपण थोडंसं आधी रीड करून घेऊ. टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर अ मॅन ऑब्झर्व द टॉप ऑफ द ट्री ऑन द अपोजिट बँक मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 60 डिग्री. क्वेश्चन आधी समजून घ्या. एक माणूस आहे, समजा का मी माझ्या समोर अशी एक नदी आहे, तिकडच्या साईडला एक झाड आहे. मी त्या झाडाकडे पाहत आहो. पहिले जेव्हा मी झाडाकडे पाहत आहो मी अँगल ऑफ एलिव्हेशन बनवतो 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा बनवतो मी अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्रीचा. वेन ही मूव्स 24 मीटर बॅकवर्ड. आता मी काय करतो 24 मीटर 24 मीटर मागे जात आहो ना. आता मी काय करत आहोत तर झाडाकडे बघत आहो. आता जेव्हा मी त्या झाडाच्या टॉपकडे बघत आहो तेव्हा माझा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 30 डिग्रीचा. किती डिग्रीचा आहे 30 डिग्री. तर मग मला हाईट ऑफ ट्री, त्या ट्रीची हाईट काढायची आहे अँड विड्थ ऑफ द रिव्हर. आणि जे 24 मीटर मी मागे आलो तर तिथून पहिलेपासून तर त्या रिव्हरची विड्थ किती आहे ते आपल्याला काढायची आहे. पहा मग आता सगळ्यात आधी दिलाय आपल्याला एक मॅन आहे. इथं समजा का एखादा मॅन आहे. हा मॅन जो आहे थोडा इकडे काढून घेतो मी. इथं एखादा मॅन आहे आणि हे आहे रिव्हर. इथं एक आहे ट्री. सपोज आपण ट्रीला कन्सिडर करू ए बी. मॅन आहे त्या सी पॉइंट पर्यंत आणि बीसी जी आहे ते आहे रिव्हरची लेंथ. आता हा जो अँगल आहे हा पहिले किती डिग्रीचा आहे 60 डिग्रीचा. त्याच्यानंतर मॅन का करत आहे मागे जात आहे. किती मीटर मागे जात आहे 24 मीटर. हा 24 मीटर समजा का मॅन मागे गेला. आता तो काय करत आहे त्या सेम ट्रीकडे पाहत आहे. हा पॉइंट समजा का डी. मॅन सी पॉइंट वरून डी पॉइंट वरला. आता हा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 30 डिग्रीचा. तर तुम्हाला हे बीसी ची व्हॅल्यू आणि हे एबी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा मग आता कसं फाइंड करू. सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ. इथं तुम्हाला दिलाय √3 ची व्हॅल्यू 1.73. म्हणजे √3 चा कुठेतरी यूज होणार आहे. सगळ्यात पहिले लेट ए बी इज हाईट ऑफ ट्री. ए बी जी आहे ते काय ट्रीची हाईट आहे. त्यानंतर बी सी इज विड्थ ऑफ रिव्हर. विड्थ आहे रिव्हरची का लेंथ आहे जे असेल ते आपण म्हणू शकतो. विड्थ ऑफ रिव्हर इज विड्थ ऑफ रिव्हर. विड्थ ऑफ रिव्हर काय आपली बीसी. ठीक आहे. त्यानंतर आता नाव सगळ्यात पहिले आपण पहिला ट्रायंगल घेऊ एबीसी. इन अ ट्रायंगल एबीसी हा अँगल जो राहील हा किती डिग्रीचा राहील आपला 90 डिग्रीचा.
इन ट्रायंगल एबीसी, या एबीसी ट्रायंगल मध्ये सगळ्यात आधी घेऊ आपण टॅन थिटा. आता घेऊ आपण, इथं आपल्याला दिला थिटाची व्हॅल्यू जी आहे ती किती डिग्री आहे, 60 डिग्री. या ट्रायंगल मध्ये टॅन थिटा किंवा टॅन 60 इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट काय, ए बी अपॉन ऍडजस्टंट कोणती आहे याची, बी सी. आता टॅन 60 ची व्हॅल्यू किती येते, तर ते येते √3. √3 इज इक्वल टू ए बी बाय बी सी. आता बीसी आपण का करू, इकडे घेऊन जाऊ, म्हणजे काय राहील आपली ए बी ची व्हॅल्यू घेईल. √3 इंटू बी सी इज इक्वल टू ए बी. यालाच लिहू शकतो आपण ए बी इज इक्वल टू बी सी √3. याला आपण बॉक्स करून घेऊ. इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत समजला. आपण का केलं, सगळ्यात आधी या ट्रायंगल मध्ये, व्हाईट वाल्या ट्रायंगल मध्ये आपण टॅन थिटा वापरलो. तसाच आता हा जो आहे ए बी डी, या ट्रायंगल मध्ये आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढू. इन अ ट्रायंगल कोणता आहे, ए बी डी. ए बी डी थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर टॅन 30 इज इक्वल टू अपोजिट कोणती आहे, ए बी अपॉन याची जर ऍडजस्टंट पाहिलो आपण तर हे कोणती आहे, डी बी एवढी आहे. बरोबर आहे. याला लिहून घेऊ आपण डी बी किंवा बी डी तुम्ही लिहू शकता. आता टॅन 30 ची व्हॅल्यू किती येते, तर ते येते 1/√3 इज इक्वल टू ए बी अपॉन डी बी. आता आपण का करू, ए बी ची पुन्हा व्हॅल्यू काढू. याला इकडे घेऊन जाऊ. डी बी बाय √3 इज इक्वल टू ए बी. म्हणजे आपला काय आला, ए बी इज इक्वल टू डी बी अपॉन √3. या देऊन देऊ इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांच्या पण आपण लेफ्ट हँड साइडला पाहू तर तो ए बी दिसत आहे. इथं पण ए बी आहे, इथं पण ए बी आहे. जर दोन इक्वेशनचा लेफ्ट हँड साइड सारखा असेल तर राईट हँड साइड बी कसा येते, सारखाच येते. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 इथं काय राहील, बी सी √3 इज इक्वल टू इकडे काय, डी बी अपॉन √3. हा √3 इकडे डिवाइड वाला मल्टिप्लाय माहिती आहे, बी सी इंटू √3 हा वाला ना, अजून इथं इंटू √3 इज इक्वल टू डी बी. बी सी इंटू √3 म्हणजे काय होईल, 3. याला आपण समोर लिहून घेऊ, 3BC इज इक्वल टू डी बी. आता डीबी म्हणजे काय होते, इथून इथपर्यंत हा बनला कसा आहे, डीबी हा डीसी प्लस या बीसी मिळून बनला आहे. तर पहा मग आता लिहून घेऊ आपण. पहिले पाहून घ्या, इथे एक स्टेप मी वाढवून घेतो. 3BC इज इक्वल टू डीबी कसा बनलाय, डीसी प्लस हा कोणता आहे आपला, बीसी. बरोबर आहे. आता या बीसी ला समजा का आपण इकडे घेऊन जाऊ, 3BC मायनस बीसी इज इक्वल टू काय होईल आपला, डीसी. 3BC मधून 1BC गेला तर किती राहील, 2BC इज इक्वल टू डीसी. आता डीसी ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, डीसी ची व्हॅल्यू किती आहे, 24. म्हणजे 2BC इज इक्वल टू किती येईल आपला, 24. देअरफॉर BC इज इक्वल टू 24/2. देअरफॉर BC इज इक्वल टू किती येईल आपला, 12 मीटर. आणि BC म्हणजेच काय आपली विड्थ ऑफ रिव्हर. पहिला आला आपला आन्सर. दुसरा का काढायचा आता आपल्याला, AB हाईट ऑफ ट्री. देअरफॉर AB इज इक्वल टू काय, BC इंटू √3. AB इज इक्वल टू BC किती आहे आपला, 12 इंटू √3. AB इज इक्वल टू 12 इंटू √3 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 1.73. मग AB इज इक्वल टू याचा आन्सर मला वाटतं 20 पॉईंट समथिंग येईल. 20 पॉईंट याचा आन्सर तुम्ही 20 पॉईंट समथिंग मध्ये काढून टाका. आणि हा मीटर इथं लिहून टाका. देअरफॉर हाईट ऑफ ट्री is 20 point something meter and width of river is किती आला होता आपला width of river, हे हाईट ऑफ ट्री झाली, हा width of river 12 मीटर. अशा प्रकारचा हा 4 मार्क्स साठी इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. जास्त काही कठीण क्वेश्चन नाही. असा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि 4 मार्क घेऊ शकता. त्यानंतर आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ.
पहा आता एवढेच क्वेश्चन होते जुलै 24 मध्ये. आता नेक्स्ट आहे सरळ आपला मार्च 24 MCQ टाइप क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन रिपीट झालाय, साइन थिटा इंटू कोसेक थिटा. कोसेकला आपण कसं लिहू शकतो, हा साइन थिटा. कोसेकला आपण 1/sin थिटा. साइन साइन कटला आन्सर आला 1. ऑप्शन नंबर ए हा आपला आन्सर राहील. त्यानंतर ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहा मग आता ऍक्टिव्हिटी कशी आपण सॉल्व्ह करू शकतो. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. आता पहा AB स्क्वेअर पायथागोरस थेरम, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल आपला AC स्क्वेअर. इथं लिहून घेऊ. आता हा आला AB बाय AC. AB बाय AC. AB म्हणजे कोणती साइड वे, थिटाच्या अपोजिट साइडने. AC म्हणजे कोणती, हायपोटेनस. अपोजिट बाय हायपोटेनस म्हणजे काय होते आपला साइन थिटा. अँड BC बाय AC. ऍडजस्टंट, BC कोणती आहे, ऍडजस्टंट साइड, आणि हे कोणती आहे, हायपोटेनस. ऍडजस्टंट बाय हायपोटेनस म्हणजे काय होते आपला कॉस थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, याचा आन्सर काय 1. बस इथं लिहून घ्या. अशा प्रकारची सिंपल ही अशी ऍक्टिव्हिटी आहे आपली. त्यानंतर हा क्वेश्चन जो आहे हा मी घेतो थोडा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. याचा आन्सर जो आहे तो एकदम बढिया आहे, सिंपल क्वेश्चन आहे. पहा आता त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. जुलै 23 ऍक्टिव्हिटी आपल्याला फाइंड करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. कॉट थिटा इज इक्वल टू काय राहते, कॉस थिटा बाय साइन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन बाय कॉस. आता यांचा क्रॉस मल्टिप्लाय, कॉस इंटू कॉस म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा. साइन इंटू साइन म्हणजे काय होईल, साइन स्क्वेअर थिटा. बस झाला, एवढाच आन्सर नाही आहे वाटते इथं. आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. आता इथं काय 1/sin थिटा म्हणजे कोसेक थिटा, आणि 1/cos म्हणजे काय होईल, सेक थिटा. बस एवढा सिंपल असा हा आपला आन्सर येईल. त्यानंतर हा झाला आपला 10. कॉस थिटा इज इक्वल टू 3/5 फाइंड साइन थिटा. आता हाही सिंपल क्वेश्चन आहे, याला आपण सॉल्व्ह करून टाकू. तुम्हाला काय दिलाय, कॉस थिटा दिलाय. कॉस थिटा इज इक्वल टू 3/5. 3/5 आहे ना. साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. पहा आता कसा काढू. वी हॅव, आपल्याकडे आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 3/5. याचा स्क्वेअर आहे, याचा काय करू आपण, स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25 इज इक्वल टू 1. याला इकडे घेऊन जा, प्लस वाला तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 9/25. क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 and 2 1 म्हणजे 25, 9 into 1 म्हणजे 9, 25 into 1 म्हणजे 25. हा प्लस 16/25 टेकिंग स्क्वेअर रूट. मग काय आपला साइन थिटा इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट 4, 25चा 5. अशा प्रकारे जो आहे आपला 2 मार्कासाठी इझी असा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा मग आता इथं काय म्हणते, तू इथे येऊन जा. From the top of the building, Ramesh is looking at the bicycle parked at the some distance away from the building on road. AB is the height of building is 40 meter. Position of bicycle, position of Ramesh on top of the building. MAC is the angle of depression, 30 degrees दिला आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला ड्रॉ द फिगर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. सगळ्यात पहिले तर फिगर तुम्हाला फाइंड करायची आहे. सगळ्यात पहिले काय दिलंय तुम्हाला, पोझिशन ऑफ द रमेश ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग. एक बिल्डिंग आहे, त्या टॉपवर रमेश नावाचा पोरगा आहे. कोणत्या पॉईंटवर आहे तो, ए पॉईंटवर. त्यानंतर सी इज द पोझिशन ऑफ बायसिकल. इथं कुठेतरी एक बायसिकल आहे, ते बायसिकल कोणत्या पॉईंटवर आहे, सी पॉईंटवर. याला आपण जॉईन करून टाकू. याला नाव देऊन देऊ आपण बी पॉईंट. ए बी सी हा ट्रायंगल झाला. अँगल ऑफ डिप्रेशन, सॉरी एम दिलाय वाटेल तुम्हाला, मग याला आपण एम द्यावं लागेल. डायग्राम बरोबर काढायची आहे तुम्हाला या इन्फॉर्मेशनचं गिवन. MAC अँगल, MAC हा एम अँगल होईल. MAC अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलाय तुम्हाला, हा 30 डिग्री झाला.
असं आपली हे ड्रॉ द इन्फॉर्मेशन म्हणजे हे वाली तुमची फिगर झाली. त्यानंतर फाइंड द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड बायसिकल. बिल्डिंग हे बिल्डिंग आणि हे बायसिकल याच्यातला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. हाईट ऑफ बिल्डिंग दिली आहे आपल्याला, किती मीटर आहे ते 40 मीटर. मग इथं लिहून घेऊ आपण हा 40 मीटर. आता तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द डिस्टन्स. हा MC CM किंवा MC ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आता ट्रिग्नोमेट्रीचा असा कोणता रेशो राहते ज्याच्यामध्ये अपोजिट आणि ऍडजस्टंट येते, कोणता राहते, टॅन. आपण यूज करू नाव थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू, का फॉर्म्युला राहते टॅन थीटाचा, अपोजिट MC डिवायडेड बाय ऍडजस्टंट AM. बरोबर आहे. आता टॅन थीटा जागी घालू आपण टॅन 30 इज इक्वल टू MC ची व्हॅल्यूज आपल्याला काढायची आहे, डिवायडेड बाय AM म्हणजे काय होते 40. आता टॅन 30 म्हणजे काय होते 1/√3 इज इक्वल टू MC बाय 40. याचा क्रॉस मल्टिप्लाय करू. हा काय होईल आपला MC इज इक्वल टू 40/√3. MC इज इक्वल टू 40/√3 ची व्हॅल्यू 1.73. आता याचा आन्सर तुम्ही काढून टाका ना, कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता याचा आन्सर काय आला. हेच राहील आपली डिस्टन्स ऑफ बिल्डिंग अँड बायसिकल, हाच आपला आन्सर राहील. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी आली आहे आपल्याकडे. ऍक्टिव्हिटी आपल्याकडे आली आहे का आपण ऍक्टिव्हिटीकडे गेलो, तसंच काहीतरी सेम क्वेश्चन आहे. मग अशी आता ऍक्टिव्हिटी होती तसंच. पहा मग आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करू तर इथं काय होईल आपला कॉस स्क्वेअर थिटा, साइन इंटू साइन थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता इथं तुम्हाला रिझन लिहायचं आहे. रिझन काय लिहाल तुम्ही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा आपला रिझन राहील. इथं काय 1/sin थिटा, तर इथं 1/cos थिटा. 1 2 3 4 4 बॉक्स भरले म्हणजे 2 मार्क तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर पुन्हा एक क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम वाला. पहा मग आता, अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम द टेम्पल लुकिंग ॲट अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम द टेम्पल लुकिंग ॲट टॉप, द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री, फाइंड द हाईट ऑफ टेम्पल. पहा मग आता एवढं नको जाऊ, थोडंसं ऐकूया ना थोडंसं. हा इथं राहतो. पहा हा वाला क्वेश्चन आहे. अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम द टेम्पल. इथे एक टेम्पल आहे, या टेम्पल पासून एक पर्सन आहे, तो किती मीटरवर आहे 50 मीटर. समजा का पर्सन आहे A पॉइंटवर, त्यानंतर टेम्पल BC हा अशा टाईपचा म्हणू आपण. अँगल ऑफ एलिव्हेशन बनवत आहे 45 डिग्रीचा, हा राहील आपला 90 डिग्री. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायचं, हाईट ऑफ टेम्पलची हाईट काढायची आहे. कशी काढाल, आता नाव लेट हाईट ऑफ टेम्पल B का घेऊ आपण BC, डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम टेम्पल इज का घेतलं आपण AC इज इक्वल टू किती आहे 50 मीटर. थीटा इज इक्वल टू 45 डिग्री, देयरफॉर टॅन थीटा अपोजिट BC ऍडजसंट AC. टॅन थीटा टॅन 45, थीटाची व्हॅल्यू किती आहे 45, BC ची व्हॅल्यू काढायची आहे, AC ची व्हॅल्यू 50. आता टॅन 45 ची व्हॅल्यू किती राहते सांगा बरं. टॅन 45 ची व्हॅल्यू राहते आपली 1 इज इक्वल टू BC बाय 50. याला मल्टिप्लाय करा. BC इज इक्वल टू 50 इंटू 1 म्हणजे 50 मीटर. देअरफॉर हाईट ऑफ टेम्पल इज 50 मीटर. असा हा सिंपल आपला आन्सर राहील. एवढूसा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता हा बढिया क्वेश्चन आहे. किती मार्काचा आहे 3 मार्काचा. हॉट्स क्वेश्चन मध्ये हा विचारला होता. एलिमिनेट थीटा इफ x इज इक्वल टू r cos थीटा. तुम्हाला गिवन काय x ची व्हॅल्यू
एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. तुम्हाला काय करायचं आहे, एलिमिनेट थिटा करायचं आहे. आता पहा कसा करू आपण. सगळ्यात पहिले स्क्वेअरिंग, याला इक्वेशन 1 देऊन देऊ, इक्वेशन 2 देऊन देऊ. स्क्वेअरिंग 1 and 2, 1 and 2 ले काय केलो आपण, स्क्वेअर करतो. एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आर चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर आर स्क्वेअर, कॉस चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 3. याचा वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर, साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, इक्वेशन नंबर 4. आता आपण करू ऍडिंग 3 and 4. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, लेफ्ट हँड साइडची ऍडिशन लेफ्ट हँड साइड सोबत, इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर सारखा दिसता, याला कॉमन काढून टाका. ब्रॅकेट मध्ये राहील इथं कॉस स्क्वेअर थिटा, इकडे राहील आपला साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होते, 1. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. रिझन लिहून टाका. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एलिमिनेट थिटा. अशा प्रकारचा आपला थिटा जो आहे एलिमिनेट झाला. एवढा सिंपल आणि इझी क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी हा विचारला गेला होता क्वेश्चन. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता 1 मार्काचा क्वेश्चन आहे हा. टॅन थिटा इज इक्वल टू √3. तर मग तुम्हाला थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. टॅनचा असा कोणता किती डिग्रीचा अँगल आहे ज्याच्यात आपली व्हॅल्यू येते √3, कोणता आहे मग 60. मग याचा आन्सर हा 60 राहील. त्यानंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी आली आहे. सेम ऍक्टिव्हिटी रिपीट होत जात आहेत. ओके पहा मग आता पुन्हा एकदा तोच पायथागोरस थेरम वाला. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे काय होते, हा AC स्क्वेअर. आता इथं मगाशी जो होता तो कोणता होता, आपला साइन कॉस वाला होता. आता कॉट आणि कोसेक वाला आहे. आता पहा मग आता इथं काय म्हणते, AB स्क्वेअर बाय AB स्क्वेअर म्हणजे सगळ्यांना काय केलंय, डिवाइड बाय AB स्क्वेअर केलाय. AB बाय AB म्हणजे आला 1, BC स्क्वेअर बाय AB स्क्वेअर, AC स्क्वेअर बाय AB स्क्वेअर. आता इथं बट कॉटची व्हॅल्यू टॅनची काय राहते, अपोजिट बाय ऍडजेसंट. तर मग कॉटची काय राहील, ऍडजेसंट बाय अपोजिट. आता पहा थिटाची अपोजिट कोणती आहे, AB, तर ऍडजेसंट कोणती राहील, BC. मग इथं लिहू आपण BC स्क्वेअर. एवढा दिमाग समजा तुम्हाला नाही वाटला का, कसा दिमाग लावू का करू, तर हा वाला जो आहे हा वाला इथं येणार आहे आणि हा वाला जो आहे हा इथं येणार आहे. पहा वरतं काय BC स्क्वेअर, तर इथं लिहिलो BC स्क्वेअर. खालतं काय AB स्क्वेअर, तर इथं लिहिलो मी AB स्क्वेअर. आता 1 प्लस फिल इन द ब्लँक्स. इथंही माहित नाही काय, इथला इथंच आन्सर आहे. हा वाला जो इथं चिपकवून द्यायचा. कायला 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा झाला आन्सर. काहीच नाही करायचं आहे. तुम्हाला जर आला नाही, इथला इथंच आन्सर आहे. हा AC स्क्वेअर जो आहे हा इथं चिपकवून टाकायचा. हा BC स्क्वेअर जो आहे हा इथं चिपकवून टाकायचा. हा AB स्क्वेअर जो आहे हा इथं चिपकवून टाकायचा. हा कॉट स्क्वेअर आहे हा इथं चिपकवला. इथले इथं जे क्वेश्चनचे आन्सर आहे, तुम्हाला डायग्राम कडे बी पाहायला लागेल. फक्त तुमचं तेवढा स्टडी पाहिजे. पुन्हा एकदा पहा तसाच क्वेश्चन आहे आयडेंटिटी वाला. साइन थिटा दिलाय 7/25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. पहा मग याला आपण सॉल्व्ह करून पाहू. थोडंसं होते कसं, हा पहा मग आता साइन थिटा इज इक्वल टू 7/25. वी हॅव आपल्याकडे काय, आपल्याकडे आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे आयडेंटिटी. आता साइन थिटाची व्हॅल्यू 7/25, याचा का करून आपण स्क्वेअर, प्लस कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटा आपल्याला काढायची आहे, इज इक्वल टू 1. 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याला इकडे घेऊन जाऊ, प्लस वाला का होईल मायनस. इथं करायला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 इंटू 1 म्हणजे 625, 49 इंटू 1 म्हणजे 49, 625 इंटू 1 म्हणजे 625. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 मायनस 49 म्हणजे 576 डिवायडेड बाय 625. कॉस स्क्वेअर थिटा
टेकिंग स्क्वेअर रूट कॉस थिटा इज इक्वल टू हा कितीचा स्क्वेअर आहे 24/25. हा झाला आपला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता अशाच प्रकारे आपल्याला काय काढायचं आहे टॅन थिटाची व्हॅल्यू. पहा आता टॅन थिटाची व्हॅल्यू साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याकडं? नाव टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे काय 7/25. 7/25 अपॉन कॉस थिटाची आत्ताच काढलो आपण 24/25. 25 कॅन्सल. टॅन थिटाची व्हॅल्यू आली वरती 7 खालती 24. अशा प्रकारे आपला हा आन्सर राहील. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. कोणता क्वेश्चन झाला आपला आता? हा वाला. ओके, आता हा वाला क्वेश्चन राहिला आपला प्रूव्ह दॅट वाला 3 मार्काचा क्वेश्चन आहे. पहा आता इथं काय म्हणते प्रूव्ह दॅट सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता याला आपण RHS घेऊन बी सॉल्व्ह करू शकतो. RHS घेऊन जर केलं याला सॉल्व्ह तर हा लवकर येईल असं मला वाटत आहे. पहा आता इथं काय आपल्याला गिवन सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. इकडची साइड म्हणजे LHS लेफ्ट हँड साइड आणि इकडची साइड म्हणजे RHS राइट हँड साइड. RHS इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता आपण इथं करू रॅशनलाइज डिनॉमिनेटर. रॅशनलाइज डिनॉमिनेटर. रॅशनलाइज करणे म्हणजे काय होते? डिनॉमिनेटरचं साइन चेंज करणे आणि या इक्वेशनने मल्टिप्लाय डिवाइड बाय करणे. आता पहा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. डिनॉमिनेटरचं साइन चेंज करा. 1 मायनस आहे तर 1 प्लस साइन थिटा करतो मी. डिवाइड मध्ये बी तोच 1 प्लस साइन थिटा. मल्टिप्लाय करून याचा याच्या सोबत याचा याच्या सोबत. आता इथं काय राहील कॉस थिटा 1 प्लस साइन थिटा. हा काय होईल a प्लस बी a मायनस बी 1 मायनस 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते कॉस स्क्वेअर थिटा. इथं आहे आपला कॉस थिटा आणि हा काय राहील इथं 1 प्लस साइन थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल हा कॉस स्क्वेअर थिटा. एक कॉस थिटा कटला. इथं आपण रिजन लिहून टाकू. काय रिजन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आता वरती राहिला 1 प्लस साइन थिटा खालती राहिला कॉस थिटा. डिनॉमिनेटर आपण वेगळा वेगळा करून टाकू. आपल्याला आन्सर काढायचा आहे. झाला आपला आन्सर असा समजून जायचा 1 बाय कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. 1 बाय कॉस म्हणजे काय होते सेक थिटा प्लस साइन बाय कॉस म्हणजे काय होते टॅन थिटा. रिजन लिहून टाका 1 बाय कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू LHS. बस अशा प्रकारचा हा आपला छोटासा असा एक क्वेश्चन आहे. इथून चालू झाला इथं संपून गेलं. ओके, इथं का दिलाय तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे 2 tan 45 डिग्री. 2 tan 45 मायनस 2 sin 30 इज काढायची आहे तुम्हाला 2 इंटू tan 45. tan 45 ची व्हॅल्यू किती 1 मायनस 2 sin 30 ची व्हॅल्यू किती 1/2. 2 2 कॅन्सल. इथं काय राहिला 2 इंटू 1 म्हणजे 2. इथं राहिला 1. 2 मायनस 1 म्हणजे 1. 1 कुठं आहे? ऑप्शन नंबर बी हा तुमचा आन्सर राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. पहा आता हा क्वेश्चन. इफ साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा देन व्हॅट विल बी द मेजर ऑफ अँगल थिटा. तुम्हाला का म्हटलं आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. दोनही इक्वल आहे. असा कोणता अँगल आहे ज्याच्यामध्ये साइन आणि कॉसची व्हॅल्यू सेम राहते? कोणता राहते 45 डिग्री. बट साइन 45 इज इक्वल टू 1/√2 बरोबर आहे आणि कॉस 45 इज इक्वल टू 1/√2. देअरफॉर सॉरी कॉस इथं 45
cos 45 इज इक्वल टू 1/√2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती येईल आपला 45 डिग्री. अशा प्रकारे हा सिंपल मध्ये याचा आन्सर तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली ऍक्टिव्हिटी आहे आपल्याकडं कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. पहा आता ही सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, इथंच आपण भरून टाकू हिला. कॉट म्हणजे कॉस बाय साइन, टॅन म्हणजे काय होते साइन बाय कॉस. थोडस मोठं करतो, साइन बाय कॉस. क्रॉस मल्टीप्लाय कॉस इंटू कॉस म्हणजे काय होते कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इथे लिहून टाका. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय ते 1. आता इथं 1/sin म्हणजे काय होते कोसेक. कोसेक थिटा इंटू सेक थिटा. हा एक क्वेश्चन जो आहे मला वाटते आपण याच्या आधीच बघितलो सर. त्यानंतर हा पुन्हा एकदा क्वेश्चन आला साइन थिटा इज इक्वल टू 11/61. पुन्हा तेच आयडेंटिटी वापरायची आहे, कॉस्टची व्हॅल्यू काढायची आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे टॅन ए डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए डिवायडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. पहा मग आता हा बढिया क्वेश्चन आहे, याला आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू. लिहून घेतो मी पहिले. का दिला आपल्याला टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज इक्वल टू का फाइंड करायचं आपल्याला साइन ए इंटू कॉस ए. पहा मग आता कसा आन्सर काढू. सगळ्यात पहिले लेफ्ट हँड साइड लिहून घेऊ आपण. काय रे लेफ्ट हँड साइड, एवढी आपली लेफ्ट हँड साइड. पुन्हा एक वेळा लिहून घेतो मी इथं. पहा आता मी इथं कॉपी केलं, तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. हे काय आपली LHS इज इक्वल टू ओके. आता पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे होते सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे होते कोसेक स्क्वेअर थिटा. इथं लिहून घेऊ आपण वरचा टॅन ए जसाच्या तसा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय होते सेक स्क्वेअर ए. याचा काय आपला होल स्क्वेअर म्हणून लिहिलो मी इथं होल स्क्वेअर प्लस कॉट ए जसाच्या तसा वरचा 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे होते कोसेक स्क्वेअर ए आयडेंटिटीने. याचा काय आपल्याकडे होल स्क्वेअर. इथं रिझन लिहून टाकू आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. असा रिझन लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क भेटत नाही. आता इथं कसा लिहू टॅन ए जसाच्या तसा सेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर 2 इंटू 2 किती 4 म्हणजे सेक टू द पॉवर 4a प्लस कॉट ए ॲज इट इज. कोसेकचा होल स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजे कोसेक चा पॉवर 4a. आता आपण टॅन ए ला कसा लिहू शकतो साइन ए अपॉन कॉस ए अपॉन सेकला कसा लिहू शकतो 1 बाय कॉस 4 आहे म्हणून पॉवर 4 प्लस कॉटला कसा लिहू शकतो आपण कॉस ए अपॉन साइन ए. कॉस थिटा म्हणजे कॉस बाय साइन थिटा, कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा बाय साइन थिटा. ए लिहून घेऊ. कोसेक म्हणजे काय होते 1 बाय साइन चा पॉवर किती आहे 4a. पहा आता या स्टेप मध्ये काय लिहिलो मी टॅनले साइन बाय कॉस, सेकले 1 बाय कॉस, कॉटले कॉस बाय साइन, कोसेकले 1 बाय साइन. आता पहा इथं काय करायचं आपल्याला याला जो आहे तो मल्टिप्लाय मध्ये घेऊन जायचा आहे म्हणजे काय होईल हा साइन ए अपॉन कॉस ए आणि न्यूमरेटर वरचा जसा आहे तसा इनटू याला वरती घेऊन जाऊ म्हणजे कॉस टू द पॉवर 4a अपॉन 1 प्लस हा न्यूमरेटर जसाचा तसा काय कॉस ए बाय साइन ए इनटू साइन टू द पॉवर 4a बाय 1. बरोबर आहे. आता इथला 1 आणि इथला 4 मधून 1 तर इथे किती राहिले 3. इथला 1 साइन आहे इथून 4 मधून 1 गेला तर किती राहिला 3. इथं काय राहिला मग
साइन ए इंटू कॉस क्यूब ए, 4 मधून 1 गेला, 1 कटला तर किती राहिला 3, प्लस इथं करायला कॉस ए इंटू साइन क्यूब ए. ठीक आहे. आता पहा, आताची इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता इथंही साइन ए कॉस ए दिसत आहे, इथंही साइन ए कॉस ए दिसत आहे. मी का करतो, साइन ए इंटू कॉस एले मी कॉमन काढून टाकतो. इथून एक साइन गेला, 3 मधून 2 कॉस गेले तर इथं करायला 2, 3 मधून 1 कॉस गेला तर इथं करायला 2 कॉस राहिला. पहा आता साइन ए गेला, 3 कॉस ए होते, 3 कॉस ए मधून 1 कॉस ए गेला तर किती राहिले 2 कॉस ए, म्हणजे कॉस स्क्वेअर आहे. प्लस हा कॉस ए तर गेलाच, 3 साइन मधून 1 साइन गेला तर किती राहिले 2 साइन, म्हणजे साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे काय होते 1. मग इथं आला आपला आन्सर साइन ए इंटू कॉस ए. याचा रिझन लिहून टाकायचा, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. इथंही रिझन लिहायचा आहे, तोही रिझन आपण लिहून टाकू शकतो. आणि हाच आहे आपला RHS, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे जो आहे हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. इथं तुम्ही हा रिझन लिहून टाका, tan a इज इक्वल टू साइन बाय कॉस ए, कॉट ए इज इक्वल टू साइन कॉस बाय साइन, सेक इज इक्वल टू 1 बाय कॉस, कोसेक इज इक्वल टू 1 बाय साइन. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके.